पुण्यातील खर्डी परिसरातील मणिपाल हॉस्पिटलच्या एक्झॅक्टली बाहेर मी उभा आहे आणि हा जो एरिया आहे किंवा हा जो पॅच जिथं मी उभा आहे तो फुटपाथ कमी आणि तळीरामांचा अड्डा जास्त झालेला आहे. कारण की जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल आणि व्हिज्युअल्सच्या माध्यमातून बघत असाल तर हा संपूर्ण जो पट्टा आहे, हा पॅच जो फुटपाथ आहे, तिथे सगळीकडं आता ही जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांच्या फांद्यांपासून म्हणजे जे आपण झाडाची बारीक बारीक स्टेम्स म्हणतो त्याच्यामध्ये तर लिटरली ग्लास अडकवलेले आहेत. इथं माझ्या मागेच बघू शकता एक इथं लावलेलं आहे, त्याच्यामध्ये चपटीची बाटली आहे. एवढं एकच नाही आहे, ही आत्ता तरी दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे इथे लोक आत्ता तरी नाही आहेत. आत्ता जेव्हा संध्याकाळ होते किंवा रात्रीची वेळ येते तेव्हा इथे हमखास दारू पिणं चालू असतं सरेआम खुल्यावरती. दारू पेची ही जागा नाही. पब्लिक प्लेस इज नॉट मेंट फॉर अल्कोहोल कन्झम्पशन. आणि तरी देखील म्हणजे एक्झॅक्टली हॉस्पिटलच्या बाहेर एक्झॅक्ट हे जर फेन्सिंग जर इथे नसलं असतं किंवा आता हे फेन्सिंग पण काय अवस्थेत झालं तुम्ही बघू शकताय. झाडं लावलेली होती इथं, पण ती झाडांना न पालव्यात न काय फक्त ते काय म्हणतात सुकलेलं एक वाळवंटासारखं ते दिसतंय की कसं सुकलेलं एकदम घाणेरडं झाड तसं त्याचं फेन्सिंग झालेलं आहे. आणि त्याच फेन्सिंगमध्ये आता काय अडकतंय तर दारूचे प्लास्टिकचे घाणेरडे ग्लास आणि दारूच्या बाटल्या. म्हणजे खालनं जर तुम्ही बघत असाल खाली जे झाड आहे त्याच्या खाली एक्झॅक्टली इथं बाटल्या पडलेल्या आहेत. आणि तसं बघायला गेलं बारकाईने विचार करायला गेला तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे IPC सेक्शन 510 आणि महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट सेक्शन 85 नुसार कारवाई होऊ शकते. कशी कारवाई होऊ शकते तर खुल्यावरती म्हणजे पब्लिक प्लेसवरती ड्रिंक करणं इज नॉट अलाउड. महाराष्ट्र प्रोहिबिशनच्या 85 सेक्शनमध्ये 10,000 रुपयाचा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास अशी शिक्षा नमूद आहे. तरी देखील कायद्याचा धाक जो आहे तो इथल्या स्थानिक लोकांना किंवा ह्या तळीरामांना राहिलेला नाही आहे. आणि जर एक्झॅक्टली जर तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर लोक इथे गाड्या देखील पार्क करतात. रात्रीची वेळ असते, हॉस्पिटलला इमर्जन्सी कधीही येऊ शकते. एखाद्या पेशंटची गाडी जर इथे लागत असेल आणि त्यावेळी जर तो दारुडा माणूस किंवा तो जो संबंधित माणूस दारू पिताना त्याची आणि त्या माणसाची दारू पिलेल्या माणसाला भान राहत नाही, जर त्या माणसाचं आणि पार्किंग करताना मग त्या पेशंटच्या नातेवाईकांचं जर बाचाबाची झाली आणि जर पुढे काही अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण आहे? म्हणजे इथे सर्व्हिलन्स कमी पडतो, सर्वे कमी पडतोय. रात्रीचं पेट्रोलिंग होत नाही का या ठिकाणी? संबंधित पोलीस स्टेशन इथलं जे कुठलं पोलीस स्टेशन आहे संबंधित ज्याच्या हद्दीमध्ये हे पडतं त्यांचे पोलीस इथे पेट्रोलिंग करत नाहीत का रात्रीचं? आणि जर पेट्रोलिंग करत असतील तर मग इथे कारवाई का होत नाहीये? सर याम इथं रात्री दारू पिणं चालू आहे आणि इथे ग्लासेस पडलेले आहेत, दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, ह्याच्यावरती आत्तापर्यंत लक्ष का नाही गेलं हा मला सगळ्यात मोठा प्रश्न स्थानिक प्रशासनाला देखील विचारायचा आहे. आणि ह्याच्यावरती पोलीस देखील काय इथून पुढे पाऊल उचलणार आहेत हे आपल्याला सगळ्यांना बघण्याचं राहणार. न्यूज.साठी मी अंशुकाशी.